नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण कंटिन्यू करतोय आपला टॉपिकचं नाव काय आहे? वन वर्ड सबस्टिट्यूशन. काय आहे? वन वर्ड सबस्टिट्यूशन. आता याच्या अगोदर आपण 3 पार्ट घेतलेले आहेत. हा 4था पार्ट आहे. बाकीचे 3 पार्ट आपण बघितलेले नसतील तर नक्की बघून घ्या, जेणेकरून आपल्याला हा पार्ट बघताना थोडंसं अजून सोपं जाईल. आलं लक्षात? तर सुरू करूया. बघा आता बघा, दॅट विच कॅनॉट बी सीन. दॅट विच कॅनॉट बी सीन म्हणजे काय? एखादी गोष्ट, एखादी वस्तू असेल, जे काय असेल तर ते आपण पाहू शकत नाही. बरोबर? ती कशी आपण पाहू शकत नाही तर त्याला काय म्हणतो आपण? इनविजिबल. दॅट विच कॅनॉट बी सीन त्याला काय म्हणतो आपण? इनविजिबल. आलं लक्षात? मराठीमध्ये त्याचा शब्द अर्थ काय होईल? अदृश्य. काय होईल? अदृश्य आहे. दॅट विच कॅनॉट बी सीन असं असेल तर त्याला काय म्हणतो आपण? इनविजिबल म्हणतो. एक्झाम्पल बघा, The stars became invisible. The stars became invisible during the day. बरोबर? आता ती स्टार जी आहे, ती चांदण्या आहे, बरोबर, ती दिवसा कशा झाल्या? इनविजिबल झाल्या, म्हणजे अदृश्य झाल्या दिवसा. बरोबर? असा सेंटेन्सचा काय होईल? अर्थ होईल. पुन्हा एकदा सेंटेन्स फक्त समजण्यासाठी आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे? फक्त एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ना, फक्त दॅट विच कॅनॉट बी सीन असं एक्झाम मध्ये असेल. खाली 4 ऑप्शन दिलेले असतील, त्याच्यामध्ये इनविजिबल ऑप्शन असेल. इनविजिबल म्हणजे काय झालं? आपलं राईट आन्सर. आलं लक्षात? आता बघा नेक्स्ट आहे दॅट विच कॅनॉट बी डिझॉल्व. दॅट विच कॅनॉट बी डिझॉल्व म्हणजे काय? एखादी गोष्ट असेल तर ती कशी आहे? ती विरघळू शकत नाही. बरोबर? विरघळू शकते का? नाही. त्याला काय म्हणतो आपण? इनसोल्युबल. त्याला काय म्हणतो आपण? इनसोल्युबल म्हणजे काय? न विरघळणार. आलं लक्षात? दॅट विच कॅनॉट बी डिझॉल्व त्याला काय म्हणतो आपण? इनसोल्युबल. मराठीमध्ये न विरघळणारा. एक्झाम्पल बघा, शुगर इज सोल्युबल बट सँड इज इनसोल्युबल इन वॉटर. आता बघा, तुम्हाला इनसोल्युबलचा विरुद्धार्थी शब्द भेटला इथंच. बघा, एक सोल्युबल आहे, इनसोल्युबल आहे. सोल्युबल म्हणजेच काय? विरघळणारा. आणि इनसोल्युबल म्हणजेच काय? न विरघळणारा. सेंटेन्स म्हणणं काय आहे? शुगर इज सोल्युबल बट सँड इज इनसोल्युबल इन वॉटर म्हणजेच काय? साखर जी आहे ती कशी आहे? पाण्यात विरघळणारी आहे. पण सँड म्हणजे काय? रेती जी आहे तर ती पाण्यात विरघळते का? नाही. म्हणजेच ती काय आहे? इनसोल्युबल आहे. बरोबर? म्हणजेच आपल्याला काय सांगायचं आहे? दॅट विच कॅनॉट बी डिझॉल्व. जी वस्तू, जी गोष्ट विरघळू शकत नाही त्याला काय म्हणतो आपण? इनसोल्युबल. आलं लक्षात? आता बघा नेक्स्ट, लायबल टू कॅच फायर इझिली. लायबल टू कॅच फायर इझिली म्हणजेच काय? एखादी गोष्ट, वस्तू असेल तर ती कशी इझिली काय होती? जळती ती गोष्ट. बरोबर? लाकूड असेल लगेच जळून जाते. एखादा कापड असेल लगेच जळतात. बरोबर? तर त्याला काय म्हणतो आपण? कंबस्टिबल. म्हणजेच एखादी गोष्ट, एखादी वस्तू इझिली पेट घेते तर त्याला काय म्हणतो आपण? कंबस्टिबल. त्याला काय म्हणतो आपण? कंबस्टिबल. आलं लक्षात? मराठीमध्ये त्याला आपण प्रज्वलनशील म्हणतो. पण त्याला आलं लक्षात? ज्वलनशील पण म्हणतो. पण त्याला लायबल टू कॅच फायर इझिली म्हणजेच काय? कंबस्टिबल. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला काय ठेवायचं? फक्त लायबल टू कॅच फायर इझिली असं एक्झाम मध्ये खाली ऑप्शन असतील, त्याच्यामधलं ऑप्शन काय असेल? आपलं कंबस्टिबल. आलं लक्षात? एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल काय होईल? कंबस्टिबल डस्ट कॅन कॉज एक्सप्लोजन. कंबस्टिबल डस्ट कॅन कॉज. आता जे ज्वलनशील पार्टिकल्स, एखादी रूम असेल त्या रूम मध्ये काय? पूर्ण डस्ट पसरलेला आहे. पण ते डस्ट कसा आहे? तो आहे कंबस्टिबल. बरोबर आहे? म्हणजे ज्वलनशील आहे. तर तिथं असं होऊ शकते की तिथं काय होऊ शकते? एखादा स्फोट होऊ शकते. आलशामध्ये असं सेंटेन्सचं काय आहे? म्हणणं आहे. आता बघा नेक्स्ट आहे अ डिसीज कम्युनिकेबल बाय कॉन्टॅक्ट. बरोबर? अ डिसीज कम्युनिकेबल बाय कॉन्टॅक्ट म्हणजे एखादा आजार आहे. बरोबर? आजाराचीच गरज नाही, कधी कधी काही गोष्टी पण असतात. जसे की आता सेंटेन्स म्हणजे आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स दिलेला आहे, त्याचं म्हणणं काय आहे? अ डिसीज कम्युनिकेबल बाय कॉन्टॅक्ट म्हणजेच काय? एखादा आजार आहे, तो कसा संक्रमत होतो? कशाने? कॉन्टॅक्टने. म्हणजे एखाद्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर तो आजार त्याला होईल, तर त्याला काय म्हणतो आपण? कॉन्टॅजियस. त्याला काय म्हणतो आपण? कॉन्टॅजियस. आलं लक्षात? मराठीमध्ये त्याला आपण संक्रामक म्हणतो, किंवा आपण खूप वेळा ऐकलेलं आहे की संसर्गजन्य रोग वगैरे. आलं लक्षात? तसं डिसीज कम्युनिकेबल बाय कॉन्टॅक्ट त्याला काय म्हणतो आपण? कॉन्टॅजियस. आलं लक्षात? आता बघा एक्झाम्पल, पॉझिटिव्ह एनर्जी इज कॉन्टेजियस. पॉझिटिव्ह एनर्जी इज कॉन्टेजियस.
आता बघा बऱ्याच वेळा काय होते की आपण नाही का दोन प्रकारचे लोक आपल्याला भेटतात, एक निगेटिव्ह असतात एक पॉझिटिव्ह लोक असतात. जेव्हा आपण निगेटिव्ह लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तर आपल्याला कसं होते, एक लो फील होते त्याच्यामध्ये, बरोबर आहे. आणि जेव्हा आपण पॉझिटिव्ह कॉन्टॅक्ट म्हणजे जे पॉझिटिव्ह लोक असतात त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये गेलो तर आपल्याला थोडंसं एनर्जेटिक फील होते, बरोबर. म्हणजेच काय, आपण त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये गेलो आणि पॉझिटिव्ह एनर्जी कशी आहे, कॉन्टेजियस आहे, बरोबर, संसर्गजन्य आहे. आलं लक्षात, असा काही त्या सेंटेन्सचा अर्थ. आलं लक्षात. आता बघा नेक्स्ट आहे दॅट मूव्स फ्रॉम वन प्लेस टू अनादर. दॅट मूव्स फ्रॉम वन प्लेस टू अनादर, बरोबर. एखादी गोष्ट ती मूव्स होते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर, तर त्याला काय म्हणतो आपण, मायग्रेटरी. मायग्रेटरी म्हणजे आता आपण पण जसं की आपण त्या गावाकडून शहरामध्ये जातो कामासाठी, बरोबर, तर आपण काय झालो, मायग्रेटरी झालो, भ्रमणकारी झालो. आलं लक्षात. दॅट वन मूव्स फ्रॉम वन प्लेस टू म्हणजे फ्रॉम प्लेस टू अनादर. आलं लक्षामध्ये, वन प्लेस टू अनादर, तर त्याला काय म्हणतो आपण, मायग्रेटरी म्हणतो, बरोबर, मराठीमध्ये भ्रमणकारी. एक्झाम्पल बघा, मेनी अॅनिमल्स आर मायग्रेटरी ड्युरिंग स्पेसिफिक सीझन. म्हणजेच काय, बरेच सारे अॅनिमल असतात ते काय असतात, भ्रमणकारी आहेत, बरोबर, भ्रमणकारी असतात, मायग्रेटरी असतात ते ड्युरिंग स्पेसिफिक सीझन म्हणजे एका स्पेसिफिक सीझन मध्ये, बरोबर. आपण खूप वेळा ऐकलेलं असेल की दुसऱ्या देशामधले काही पक्षी असतात ते भारताच्या समुद्र किनाऱ्यावर येतात, तिथं राहतात काही काळासाठी, बरोबर, स्पेसिफिक सीझन मध्ये. त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो मायग्रेटरी बर्ड सुद्धा म्हणतो. आलं लक्षामध्ये, असा काही सेंटेन्सचा अर्थ होईल. होप तुमच्या लक्षात आलं असेल. काही अडचण असेल कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये येऊन सांगा. आलं लक्षामध्ये. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.